शेतकरी मित्रांनो, NPK विद्राव्य खत 05234 किंवा NPK विद्राव्य खत 06020 या खतांपैकी कोणतं खत चांगलं आहे, कोणतं खत कधी वापरलं पाहिजे, कोणत्या खतामध्ये कोणते न्यूट्रिएंट्स आहेत, NPK 05234 किंवा NPK 06020 आपण आपल्या पिकावरती कोणतं वापरणं आपल्याला फायद्याचं ठरेल. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मग पाहूया सविस्तर माहिती. शेतकरी मित्रांनो, NPK 05234 या विद्राव्य खतामध्ये नत्र हा 0% असतो, त्याचबरोबर फॉस्फरस 52% असतो आणि पोटॅश हा 34% असतो. NPK 05234 हे खत फॉस्फरस आणि पोटॅश दोन्ही समतोल प्रमाणात देतं. NPK 05234 चे पिकांना काय फायदे होतात तर मुळं आणि फुलधारणा चांगली होते. फॉस्फरस जास्त असल्यामुळं मुळांचा विकास चांगला होतो. झाडामध्ये ऊर्जा हस्तांतरण म्हणजेच ATP निर्मिती सुधारते. फुलांची संख्या, फुलधारणा आणि फुलं टिकून राहणं यासाठी हे चांगलं आहे. त्याचबरोबर फळं आणि दाण्यांचा विकास होतो. पोटॅश जास्त असल्यामुळं फळांचा आकार, रंग, वजन, गोडवा, टिकवण क्षमता सुधारते. दाणे, शेंगा, फळे पूर्ण भरतात. त्याचबरोबर पिकांचं आरोग्य चांगलं राहतं. पिकांना ताण सहन करण्याची क्षमता, उष्णता, थंडी, पाण्याचा अभाव हे सहन करण्याची क्षमता वाढते. रोगप्रतिकारशक्ती सुद्धा सुधारते. गुणवत्ता सुधारते. भाजीपाला, फळबाग आणि नगदी पिकांमध्ये गुणवत्ता आणि बाजारमूल्य वाढतं. फळांमध्ये रंग आणि चमक वाढते. सोयाबीन, तूर, हरभरा या पिकामध्ये शेंगा भरतात, दाणे पूर्ण होतात. कापूस पिकामध्ये फुलं, बोंड सेटिंग सुधारते, बोंडात भर चांगली येते. भुईमूग पिकात शेंगांची वाढ, दाणे टपोरे होतात. भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल, मिरची असेल, वांगी, भेंडी आणि इतर भाजीपाला पिकांमध्ये फुलधारणा चांगली होते. फळांचा रंग चांगला येतो. टिकवण क्षमता वाढते. फळबागेमध्ये डाळिंब असेल, द्राक्ष, आंबा, केळी यामध्ये गोडवा, आकार, फळांचा दर्जा सुधारतो. शेतकरी मित्रांनो, NPK 05234 पिकांवरती फुलं, फळे त्याचबरोबर दाणे भरण्यासाठी सर्वात उपयुक्त खत आहे. NPK 05234 या विद्राव्य खताचा वापर करण्यासाठी आपण 1 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, सर्वसाधारणपणे 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजेच 75 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यासाठी आपण याचा वापर करू शकता किंवा 20 लिटर पंपासाठी 100 ग्राम आपण वापर फवारणीसाठी करू शकता. त्याचबरोबर बरेच शेतकरी हे ड्रीप किंवा ठिबकच्या माध्यमातून किंवा आळवणीच्या माध्यमातून पिकांना 05234 वापर करत असतात. तर पिकांच्या स्टेजनुसार 5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपण वापर करू शकता. प्रति एकर क्षेत्रामध्ये 2 किलोपासून 15 ते 20 किलोपर्यंत आपण फळांच्या किंवा पिकाच्या आवश्यकतेनुसार माती परीक्षणानुसार वापर करू शकता ड्रीपच्या माध्यमातून. NPK 05234 हे इतर कीटकनाशकं, बुरशीनाशकं किंवा इतर मायक्रोन्यूट्रिएंट्स बरोबर मिक्स करून आपण फवारणी करू शकता. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्यामध्ये सल्फर, कॅल्शियम आणि शिस ही संयुग असतात, अशा रसायनांमध्ये हे मिसळणं टाळायचं आहे. NPK 05234 हे विद्राव्य खत आपण पिकांवरती पिकांच्या गरजेनुसार 3 ते 4 वेळेस फवारणी करू शकता किंवा ड्रीपच्या माध्यमातून वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, NPK 05234 हे विद्राव्य खत सर्व पिकांसाठी संतुलित पोषक गुणोत्तर असलेलं सामान्य उद्देश सूत्र आहे. शेतकरी मित्रांनो, NPK विद्राव्य खत 06020 याच्यामध्ये नत्र हा 0% असतो, फॉस्फरस हा 60% असतो आणि पोटॅशियम हा 20% असतो. शेतकरी मित्रांनो, NPK 06020 या विद्राव्य खताचा वापर आपण फुलांच्या आणि लवकर फळधारणेच्या अवस्थेत जलद अन्नद्रव्य शोषण्यासाठी 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या पानांवरती एक समान फवारणी करू शकता. त्याचबरोबर 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी आणि 100 ग्रॅम 20 लिटर पाण्यासाठी मिसळून आपण फवारणी पिकांवरती करू शकता. शेतकरी मित्रांनो, NPK 06020 हे विद्राव्य खत आपण ड्रीपच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकता किंवा आळवणी करू शकता. यासाठी आपण 2 किलो ते 15 ते 20 किलोपर्यंत प्रति एकर क्षेत्रामध्ये देऊ शकता पिकांच्या गरजेनुसार.
शेतकरी मित्रांनो, 0-60-20 NPK विद्राव्य खत हे एक पूर्णपणे पाण्यात विरघळणारं फॉस्फरस आणि पोटॅशियम युक्त खत आहे. हे खास करून चुनखडीयुक्त मातीच्या जमिनीत आणि ड्रीप सिंचनासाठी तयार करण्यात आलेलं खत आहे. हे पिकांना तात्काळ उपलब्ध फॉस्फरस आणि पोटॅशियम पुरवतं, ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. हे पारंपरिक फॉस्फरिक ॲसिडचा पर्याय आहे. त्यामुळं वापरण्यास सुरक्षित, सिंचन व्यवस्था अडथळामुक्त आणि पोषण अधिक परिणामकारक होतं. यामध्ये असणारी आम्लीय क्रिया म्हणजेच पाण्याचा pH कमी करते. त्यामुळे पाईपलाईनमध्ये स्केल्स जमा होत नाहीत आणि ड्रिप स्प्रिंकलरची छिद्र चोक होत नाहीत. NPK 0-60-20 हे खत जर आपण वापरायचं असेल तर भाजीपाला पिकं असतील, फुलं असतील, शोभेचे फुलझाडं असतील, विविध प्रकारच्या पिकांसाठी हे उपयोगी खत आहे. विशेष करून फुलांच्या फळधारणेदरम्यान आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये याचा वापर आपण करू शकता. NPK 0-60-20 हे विद्राव्य खत फुलांची निर्मिती चांगलं करतं, बियाणं संख्या वाढवतं आणि लवकर एकसमान फळ परिपक्व होण्यास प्रोत्साहन देतं. उत्कृष्ट पीक उत्पादन आणि गुणवत्ता सुनिश्चित करतं. फळांचा आकार, वजन, रंग आणि टिकवण क्षमता यांना प्रोत्साहन देतं. परिणामी उत्कृष्ट उत्पादन मिळतं. कोरडे, उच्च तापमान तसेच रोग यासारख्या अजैविक ताणांना पिकांची सहनशीलता वाढवतं. सोबतच पिकाची एकूण लवचिकता सुधारतं. त्याच्या आम्लीय गुणधर्मामुळे पाणी अडवण्याचा धोका कमी होतो आणि सिंचन प्रणालीतील ठिबक रेषा स्पष्ट राखली जातात, ज्यामुळं कार्यक्षमता सुधारते. फॉस्फरसची कमतरता त्वरित दूर करतं, पिकाचा जोम सुधारतं आणि उत्पादन वाढवतं. शेतकरी मित्रांनो, NPK 0-52-34 आणि NPK 0-60-20 यापैकी आपल्या गरजेनुसार खत निवडून पिकांना त्यांच्या गरजेनुसार ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता किंवा फवारणीच्या माध्यमातून देऊ शकता. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद.